वडिलोपार्जित इस्टेटीत बहिणीने नाकारला हिस्सा, कोणताही मोबदला न घेता केली सही। जमीन प्रॉपर्टीवरून अनेक वेळा भावाभावामध्ये भांडण तंटे वादविवाद होत असतात। वर्षानुवर्ष वाद कोर्टात चालू असतो, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल जाते, सख्खे भाऊ पक्के वैरी होतात। 1956च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार अविवाहित आणि विवाहित दोन्ही मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत मुलाप्रमाणे समान वाटा आहे, मग ते स्वतः अधिग्रहित किंवा वडिलोपार्जित असो, असे कायदा सांगत असतानाही बहिणींनी आपला हिस्सा नाकारत बहीण भावाचं प्रेम जपलं। सिन्नर तालुक्यातील काळेचे धारणगाव येथील काळे कुटुंबातील भाऊ बहीण याला अपवाद ठरवून समाजात आदर्श व्रत ठरले। औद्योगिक वसाहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील धारणगाव काळेचे येथील चंद्रकांत सावडीराम काळे यांचे 4 भावांचे 100 लोकांचे कुटुंब होते। 2 वर्षांपूर्वी ते विभक्त झाले असून शेती व्यवसाय करतात। काही दिवसांपूर्वी चंद्रकांत काळे यांचे निधन झाल्याने त्यांची मुलं शिवाजी, वसंत व माधव यांनी काही शासकीय कामांना अडचण येत असल्याने त्यांनी गोडी गुलाबीत वाटप पत्र करून घेण्याचे ठरवले आणि बहिणींना निरोप पाठवला। निमोन येथे राहणाऱ्या कमळाबाई घुगे व सारोळे थडी येथील विमल राजाराम सानप यांनी कुटुंबात माहिती देताच विमलबाईचा मुलगा गणेश राजाराम सानप यास मोठा आनंद झाला व मावशीला सांगत आईलाही भावाच्या संपत्तीत वाटा नको, पण भविष्यात तिघा भावांमध्ये कधीच वाद होणार नाही याची काळजी घ्या, सर्वांनी सुखी समाधानाने राहा असं म्हणत कोणत्याही प्रकारची भेटवस्तू न घेता काल सिन्नर भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन भावांना सुखद धक्का दिला। गणेश सानप सारख्या भाच्यांनी ठरवले तर समाजातील अनेक जमीन जुमल्याचे वाद निकाली लागतील यात शंका नाही। त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवलाय। गणेश सानप, विमलबाई सानप व कमलाबाई घुगे यांचे अशोक सदाशिवराव नागरे, कैलास गंगाधर नागरे, विलास सुभाष नागरे, सारोळे थडीचे सरपंच बाळासाहेब आव्हाड, सारोळे थडी सोसायटीचे चेअरमन मधुकर नागरे, माध्यमिक विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान नाईक आदी समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। माझं नाव विमल राजाराम सानप, मी राहणारी थडी सारोळा, माझं मार धारणगाव सिन्नर तालुक्यात। आम्ही 2 बहिणी 2 भाऊ, आमचे बाप 4 वर्ष झाले वारून, तर आम्ही सया आमच्या भावाने फोन केला, आम्ही गेलो, दोघी बहिणींना सया देऊन टाकल्या। आमचे भाऊ म्हणत तुम्हाला काय लागतं सांगा, आम्ही म्हणलं आम्हाला काहीच नाही। ते म्हणत होते 5-5 तोळे सोनं, पण आम्ही दोघी बहिणी नाही म्हणलो। नाही असा आनंद आहे, असं प्रेम आमच्या 3 भावा दोघी बहिणीत राहू द्या आणि जगात पण असंच राहू द्या। आता आमच्या बापाला जमीन होती 27-28 बिघे जमीन होती, पण आम्हाला लाळ नाही आली, तशी तुम्हाला पण लाळ कोणाला येऊन नाही देऊ, जगात डोका फोडी चालू आहे। तर भावाला खूप आनंद झाला, सया देऊन मोकळे झाले। आम्ही आमच्या बापाच्या खात्यावर सया देऊन मोकळे झालं आणि भावाच्या डोळ्याला पाणी आलं। असे भाऊ म्हणले अशा बहिणी आम्हाला होणार नाही, खूप चांगल्या आहे। पण मी त्यांना असं सांगितलं असं प्रेम शेवटपर्यंत आमचं टिकवा, आम्हाला प्रेम लागतं फक्त, बाकी काय लागत नाही तुमचं आम्हाला। सांगा तुम्ही 3 भाव आहे, तुम्ही भांडण तांडण करू नका, तुम्ही सुखरूपतेनं आनंदानं एका विचारानं राहा, एवढंच माझं म्हणणं आहे। मुलांनी 1 किलो पेढे नेले वडंगळीमधून, मामाला माम भावाला चारले, त्याचा खूप आनंद झाला। आम्हा म्हणले असा भाषा आम्हाला जगात मिळायचा नाही म्हणून असा भाषा आहे आमचा। नमस्कार, मी गणेश राजाराम सानप। समाजामध्ये जे घडत आले ते बघत आलोय, कुठंतरी मनाला खुपसलं आणि 2 दिवस झाले मामांनी मला फोन केला की तुझ्या आईचं नाव उतारावरून कमी करायचंय। मी माझ्या आईला आणि माझ्या मावशीला घेऊन गेल्यानंतर त्यांची मीटिंग झाली। 27 बिघ्याचं क्षेत्र होतं, ते म्हणे आपल्या बहिणी सही करतात 5-5 तोळे सोनं द्यायचं, पण माझ्या आईने मी आणि माझ्या मावशीना सरळ सांगितलं आमची गरिबी श्रीमंती आमच्या घरी, आम्ही आमच्या याच्या सुखी आहे, आम्हाला तुमचा 1 गुंठाही नको आणि तुमचा रुपयाही नको आणि तुमचा 1 ग्रॅमही सोनं नको। स्वतः मी 1 किलो पेढे नेऊन मामांना आणि माझ्या आईला त्यांना सर्व माझ्या मामांच्या मुलांना भरून गुढी गुलाबीत आम्ही एकत्र जेवण करून सिन्नर कोर्टामध्ये जाऊन माझ्या आईची सही देऊन आलो। प्रत्येक बहिणींना भावांनी वादविवाद न करता प्रत्येक बहिणींना अशीच सही द्यावा अशी मी विनंती करतो। समाजामध्ये प्रत्येकाने जर असा विचार केला, मला नाही वाटत कोर्टामध्ये आणि वकिलामध्ये आमच्या बहिणीने 5 तोळे देत असताना घेतले नाही। आमच्या बहिणीने सवकुशीने येऊन पदर बाऱ्याने आमचे अंगठे देऊन सही देऊन निघून गेले, हक्कसोडपत्र करून। अशाच बहिणी जगात असावा। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।